भारत समाज दर्पण न्यूज नेटवर्कमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज पुन्हा सक्सेस इज अ जर्नी, एक स्टोरी. तर आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना नेहमी एक टाइमलाईन ठरवून घ्यायची की 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष किती वर्ष द्यायचे आहे. येस. त्याच्यानंतर एक बॅकअप म्हणून ठेवायचं हे मी सुद्धा सांगेन. मित्रांनो, ही सक्सेसफुल जर्नी आहे अनिकेत केलो यांची. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये प्रथम श्रेणी राजपत्रित अधिकारी म्हणून त्यांची जीवन प्राधिकरणला नियुक्ती झालेली आहे, निवड झालेली आहे. आणि या यशाचं गमक, याची सुरुवात आणि त्यांनी केलेली मेहनत, त्याचं हे फलश्रुती आहे. आईवडिलांचे संस्कार, शिक्षकांचं आणि मोठ्यांचं गुरुजनांचं मार्गदर्शन हेच अनिकेतच्या यशाचं आणि त्याच्या मेहनतीचं फळ आहे. त्यामुळे आपण जाणून घेऊया की ही जर्नी, हे यश संपादन करताना काय अनुभव आहे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे. एफर्ट्स काय घेतले आणि प्रिपरेशन कसं केलं थोडक्यात? 2020ला मी जेव्हा पासआउट झालो तर मी तेव्हाच ठरवलं होतं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा म्हणून. तर एफर्ट्स म्हणजे मी सुरुवातीला क्लासेस लावले, जसे कॉलेजमध्ये जसं झालं तसं. आणि सगळ्यात पहिले प्रिलिमचा अभ्यास केला. आता क्लासेस लावले होते तर योग्य मार्गदर्शन होतं की अभ्यास कसा करायचा, काय करायचा, त्या पद्धतीने अभ्यास केला. पण जसं आता बाबांनी सांगितलं कॅटेगरीमुळे मला थोडे मार्क कमी पडले कॅटेगरीच्या हिशोबाने. पण स्पर्धा परीक्षेमध्ये एक महत्त्वाचं हे आहे की तुम्हाला कन्सिस्टंट राहणे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. जर समजा तुम्हाला यश 3ऱ्या किंवा 4थ्या प्रयत्नात जर भेटत असेल आणि तुम्ही 2ऱ्या प्रयत्नात जर खचून गेले, जर समजा यश तुमच्या पदरात 3ऱ्या प्रयत्नात पडत असेल, 2ऱ्या प्रयत्नातच खचून गेले तरी तुम्हाला यश कधीच नाही मिळणार. एक्झॅक्टली. तर आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना नेहमी एक टाइमलाईन ठरवून घ्यायची की 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष मला किती वर्ष द्यायचे आहे. येस. त्याच्यानंतर एक बॅकअप म्हणून ठेवायचं हे मी सुद्धा सांगेन. एक बॅकअप म्हणून एक दुसरी कोणती खालच्या पदाची परीक्षा असेल तर ॲट द सेम टाईम असं नाही की बा मला MPSCच करायचं UPSCच करायचं तर मी इथून 5 वर्ष 6 वर्ष फक्त तेच करत. हे न करता तुम्ही सुरुवातीला तुम्ही UPSCचा अभ्यास करता, UPSCचा अभ्यास करता, 1 वर्ष 2 वर्ष दिले. पण त्याच्यानंतर एक तुम्ही बॅकअप ठेवा. आणि समजा बॅकअप काही असू शकतो, तो प्रायव्हेट सेक्टर असू शकतो किंवा गव्हर्नमेंटमधलीच दुसरी एखादी एक्झाम असू शकते. त्या एक्झाममध्ये एकदा तुम्ही पास झाले त्याच्यानंतर तुमचं जे एम आहे त्याच्याकडे बिलकुल 100% फोकस करा. येस. पण आजकाल जे आहे की पोरं जोपर्यंत ती एक्झाम भेटत नाही तोपर्यंत टोटली घरच्यांवर डिपेंड राहत येतं, ते असं करून ते योग्य नाही वाटत. ओके ओके, ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. ओके. अनिकेत नंतर त्याच्या वडिलांनी सुद्धा या सक्सेसफुल जर्नीचं स्वरूप आम्हाला सांगितलं. संकटमोचन बहुउद्देशीय संस्था, संघटना आणि या मंडळाच्या मान्यवरांनी यावेळी या संपूर्ण कुटुंबाला भरभरून शुभेच्छा दिल्या. ऐकूया केलो साहेबांचं हे शेअर केलेलं सुंदर वक्तव्य. 4 वर्षाचा प्रवास झाला, तो फर्स्ट क्लास आणि कोणत्याही प्रकारचा एक सब्जेक्टचा बॅकलॉग नसल्याचं कारणच नाही. नंतर मग 20-21 हे सगळं कोविडचा प्रकार होता. त्या कोविडच्या पिरियडमध्ये पहिली MPSCची ॲडव्हर्टाईजमेंट निघाली. तर तो इंटरव्ह्यूपर्यंत आता माझ्या या पगारामुळे जरी मी OBCमध्ये असलो परंतु उत्पन्नाच्या याच्यामध्ये मी बसत नसल्यामुळे यांचं KG टू आतापर्यंत एज्युकेशन ओपन कॅटेगरीमध्ये की तेवढी भरायची, कोणत्याही प्रकारचं OBCचं रिझर्वेशन नाही. तर त्यांनी पहिला प्रयत्न केला, प्रिलिम क्लिअर, मेन क्लिअर आणि इंटरव्ह्यू पण. मी सोबत गेलो होतो, मला वाटतं त्याची हुंडावणी जीवन राहिली बुवा. तर मी आता ITचा कोर्स करतो. म्हटलं मग ठीक, ITचा कोर्स. मग ते AIचे क्लासेस, पायथॉन प्रोग्रामिंग हे जे आता ITला AI क्षेत्रामध्ये सपोर्टिंग कोर्सेस आहेत तर ते कोर्सेस लावतो. म्हटलं बाबा काय फी आहे ते घ्या, ऑनलाईन भरा आणि अभ्यास सुरू करा. पण मी त्याला हे काही केलं नाही. परंतु असं काही 1 महिना 2 महिने 3 महिने झाल्यानंतर मी त्याला एकदा, तो टर्निंग पॉईंट होता. एक वडील, एक प्राचार्य आणि एवढा शैक्षणिक अनुभव असताना मी त्याचं कुठेतरी हिडन टॅलेंट असं ट्रेस केलं होतं. आणि मी त्याला तेव्हा सांगितलं की म्हटलं बाबा पहा,
फेल्युअर आणि सक्सेस या एकाच नाण्याची दोन बाजू आहे. आणि फेल्युअर माणसाला कोणत्याही क्षेत्रामध्ये, हा झाला अभ्यासाचं क्षेत्र, शेती क्षेत्र असो, उद्योग क्षेत्र असो, याच्यामध्ये फेल्युअर हे आपल्याला, जसं आपण मार्केट करेक्शन म्हणतो, तर तसं एक करेक्शन आपल्याला देते किंवा आपला म्हणजे ग्रे एरिया कोणता आहे, आपण त्याला कसं बीट केलं पाहिजे, ती गॅप कशी ब्रीच केली पाहिजे. तर तुझी गॅप म्हटलं ही मिनिमम आहे, म्हणजे तू त्या ऑप्टिमल पॉईंटच्या अगदी थोडा दूर आहे. तर म्हटलं मला असं वाटतं की मग तू हे कॉम्प्लीट करू शकतो. तर तुला ठीक आहे, आय टी क्षेत्र एकदम चांगल्या सगळ्यासाठी ओपन आहे, पण तू त्याच्या अगदी जवळ गेला आहे तर तू आणखी 1 वर्ष तू प्रयत्न कर. परत अभ्यासाचं तुला, आता मला जेवढा काही अनुभव होता त्या पद्धतीने मी त्याला थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला. प्राचार्य असल्यामुळे पुस्तकं आहे, हे आहे, ते आहे, ऑनलाईन एखादं ट्युशन असतील, हे थोडी म्हणून तो सपोर्ट होता, पण त्याला मॉरल सपोर्ट दिला. त्याला ते एकदम थोडंसं, त्याला जसं एक टर्निंग झालं, त्याचं मानसिकतेमध्ये थोडासा बदल झाला. म्हटलं बाबा विल पॉवर जर तू कमी केली तर तू कुण्या क्षेत्रामध्ये पुढं जाशील, कोणत्याच नाही. विल पॉवर, इच्छाशक्ती आणि फेल्युअरला आपला हा शक्ती आहे बघा, याच्यापासून शिकायचं असतं म्हटलं फेल्युअरला. तर तो ते मी असं थोडंसं समुपदेशन म्हणा असं केल्यानंतर त्याला एकदम थोडंसं एनलायटन झालं, पार्शली एनलायटन झालं. आणि मग त्यांना हे थोडंसं इकडचं स्टॉप केलं, आय टीचं वगैरे EIचे कोर्स केले आणि लागला तयारी. तर आपल्या अमरावतीमध्ये नुसता तरुण मुलगा म्हणजे थमणकर सर म्हणून आपल्या अमरावतीलाच, त्याचं तर ब्राईट करिअर आहे. म्हणजे वयाच्या 23-24 वर्षी IAS, नंतर MPSC 5 वेळा क्लिअर आणि 5ही वेळा क्लास 1 झालेला आहे. तर त्याचे यांना ऑनलाईन क्लासेस लावले. म्हणजे तिथे पुन्हा मुंबई इकडे जाण्यापेक्षा हा चांगला मेरिटोरियस प्रोग्राम आहे, तू याचे क्लासेस कर घरी बसून. पण म्हटलं कुणाची कॉपी करायची, म्हणजे आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे हे कसं आहे, हे म्हटलं तर खो खोचा गेम आहे, किंवा आपण काय शिकायचं आणि ते कसं आपण ट्रीट केलं पाहिजे, त्या थोड्याच्या जे काही प्रॅक्टिस आहे त्यामधून तुला डेव्हलप करावं लागेल. तू जर कोणाची कॉपी केली सक्सेस झाली. मग 23ची परीक्षा आहे, सरांचं मार्गदर्शन होतं, प्रिलिम क्लिअर झाला, मेन प्रिलिम 2023मध्ये झाली, तो क्लिअर झाला. हे सगळं ओपन कॅटेगरीमध्ये. 24ला परीक्षा दिली आणि 24ची त्याची पहिलीच परीक्षा ही UPSCच्या धर्ती होती. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप नव्हती, तर डिस्क्रिप्टिव्ह टाईप, जसे आपल्या IAS, IFS, IPSच्या परीक्षा. तर त्याचे मार्क काही आऊट होत नाही. मग 24 वर्ष गेलं, 25 निघालं, 25मध्ये इंटर गेलं आणि 9 मे 2025ला अशाच वेळेस, समजा आता 9:15 वाजले, 8:30 वाजता रात्रीला रिझल्ट निघाला. तर जनरल मेरिट याचा 22 वाजता. आता डिपार्टमेंटला गेली 15. हां, मग आता हा झाला प्रवास. पण याच्यापूर्वी हा 2023 डिसेंबरमध्ये PWDमध्ये लागला होता, सरळ सेवेमध्ये. आणि नंतर मग टाऊन प्लॅनिंगची जागा निघाली. टाऊन प्लॅनिंगमध्ये सुद्धा तो क्लास 2मध्ये सिलेक्शन झालं. तर मलाही वाटलं बाबा चांगलं आहे. मग ते सगळं ट्रेनिंग, हे डायरेक्टरकडे थोडासा इंटरव्ह्यू झाला, त्याच्यात व्हेरिफिकेशन. आणि यशदामध्ये 40 दिवसाचं ट्रेनिंगला 8 दिवसाचा काहीतरी वेळ होता, 8-10 दिवस. म्हटलं आता तिथे जॉईन होते, चांगला आहे टाऊन प्लॅनिंगमध्ये. त्याच्यानंतर हा रिझल्ट लागला. म्हणजे 23 डिसेंबर, डिसेंबर 23, 24 आणि 25 या 3 सक्सेसिव्ह इयरमध्ये त्याचा प्रवास जर झाला. ग्रुप C 23 डिसेंबरला, 24ला ग्रुप B नॉन गॅजेटेड आणि 25ला ग्रुप A राजपत्रित गॅजेटेड. त्याच्यामुळे मग ते टाऊन प्लॅनिंगला पत्र लिहावं लागेल की बाबा माझं इथे क्लास 1 म्हणून सिलेक्शन झाल्यामुळे ही पोस्ट मी नाकारत आहे. फॉर्मल जे गव्हर्नमेंटची प्रोसेस असते ते लेटर दिले. त्याच्यानंतर याला डेप्टी कलेक्टरचा फोन आला आपल्या अमरावतीकडून, कारण त्यांना काहीतरी गव्हर्नमेंटला माहिती द्यायची होती की आपल्या विभागातून असं मुलगा झाला, तो जॉईन झाला नाही, त्याचं काही असेल कमेंट केलं. तर मला पण फोन आला आणि त्यांना सांगितलं असं असं झालं, त्याच्यामुळे ती पोस्ट नाकारली. त्यामुळे सर आम्हाला गव्हर्नमेंटला हे करावं लागतं कलेक्टरच्या माध्यमातून, आणि चांगलं आहे. तर आज आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि ज्या शुभेच्छा, त्याची मेहनत आणि परमेश्वराची साथ म्हणजे काळाची साथ, या दोन्ही गोष्टीच्या एक बळेपण त्याला एक असल्यामुळे आता तो या पदावर आहे. आणि माझं पण सांगणं असतं की बाबा ज्याला आपण नीतिमत्ता कल्चर पब्लिकमध्ये राहत असताना मी क्लास 1 आहे याचं आपल्या घरी एका अलमारीमध्ये ग्रुप बंद करून मी सेवक आहे, लोकांची जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व करायचे, तरच तुझं जे काय कीर्ती म्हणा किंवा नाव म्हणा, लोकांचं काम करणे, त्यालाच लोकसेवा आपण. मग ती महाराष्ट्र लोकसेवा आहे बसो, ती संघ लोकसेवा आहे. त्याचे कसे आहेस प्रश्नच आहे त्याचं.